नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारताच्या पाकिस्तान व्याप्त काश्मीरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागच भारताने काबीज करायला हवा. यासाठी युद्ध करायला लागलं तरी हरकत नाही, अगदी सर्जिकल स्ट्राईक पुनरावृत्ती केली तरी चालेल, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रामदास आठवलेंनी हे पर्याय सुचवलेत. राज्यातील 11,150 ग्रंथालयांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ग्रंथांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तसेच खासदार आणि आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेतून समाजाला चांगलं फलित मिळतात. त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात, असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले. 2010 साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्यावरील कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्व संपलं. मात्र तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला गेलाय. ईडीकडून न्यायालयामध्ये या प्रकरणाला क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे 6,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलाय. पीएमआरडीएचे डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तर पीएमआरडीए डीपी रद्द का केला याचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलाय. पिंपरी चिंचवड शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत महापालिकेने 3 वेळा नोटिसा बजावूनही 184 सोसायट्यांमधील एसडीपी बंदच समोर असल्याचं आलंय. तर विविध कारणे पुढे करून एसटीपी सुरू ठेवण्यास नकार दिला जात आहे. तर एसटीपी सुरू न करणाऱ्या सोसायट्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा महापालिकेने दिलाय. आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पन्नाच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली 75 वर्ष अधिराज्य गाजवणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध भाकरवडी आता नव्या मिनी स्वरूपात घेऊन आलीये. चितळेच्या या खमंग भाकरवडींचे हे नवे मिनी रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरलंय. त्यामुळे भाकरवडी घेण्यासाठी आणि खाण्यासाठी खवय्यांनी त्यांच्या दुकानावर गर्दी केली आहे. काल पुणे विमानतळावर 2दा बिबट्या दिसलाय. तर पहिला सकाळी 7 वाजता आणि दुसरा रात्री 8 वाजता स्थानिक नागरिकांच्या गटाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या विमानतळाच्या हवाई भागात दिसून आलाय, जो विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफ सह विमानांच्या ऑपरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रतिबंधित क्षेत्र आहे. मात्र सुदैवाने या घटनेदरम्यान उड्डाण ऑपरेशनमध्ये कोणतीही अडचण आली नाही. पुण्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार छापखान्याचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. टोळींकडून तब्बल 28,66,100 रुपयांच्या बनावट नोटा आणि 2,04,000 रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्य जप्त करण्यात आलंय. त्या प्रकरणी 5 जणांना अटक करून मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय. इंदापूरमध्ये विद्युत वाहक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आंब्याची बाग जळाल्याची घटना घडली आहे. आंब्याच्या बागेसोबत शेतातील ठिबक सिंचन यंत्रणाही जळून खाक झाली आहे. यात आगीत संसरी येथील दत्तात्रय निंबाळकर या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.